नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। भालचंद्रने जरी इंदुमतीचा उपयोग करून घेतला ना तरी इंदुमतीला भालचंद्रचा काहीही उपयोग करून घेता आला नाही, कारण तो शास्त्र्यांच्या घरातला होता। दादा आणि सुलेखा नक्की एकत्र असणार। मी त्याची काळजी करतच नाहीये, मला माहितीये तो येणारच आहे। तिचे बघितलेस ना तू डोळे? रक्षाबंधनाचा विषय काढला ना की प्रिया जरा खूप डिस्टर्ब होते। आधी आता एवढं सगळं मी तुला सांगितलं, कुत्र्यासारखे ते आपला शोध घेतात तरी सुद्धा तू जाईन म्हणतोस? दरवर्षी राख्या 2 असतात। भाऊ सुद्धा 2। यावर्षी राख्या 2 पण भाऊ एकच। राखी घेताना लक्षातच राहिलं नाही माझ्या, बाळ आपल्यात नाही म्हणून। एक 2 वर्षापूर्वी असंच झालं होतं। कामाच्या व्यापातून त्याला वेळच मिळाला नाही। दुसऱ्या दिवशी आला, खूप भांडले होते मी त्याच्याशी। आजही तो येणार नाही, पण उद्या भांडायला बाळ नाहीये, मग भांडू कोणाशी? कुसुम, गोष्टी घडवणारा घडवत असतो, पण आपण जाऊन त्याच्याशी भांडू शकत नाही। एक लक्षात ठेव, बाळाच्या आठवणी आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। मलाही आठवतंय, दरवर्षी रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी मला विचारायचं, ताईला काय आणू? मी आपला त्या प्रश्नाचा विचार करत बसायचो, पण बाळ, तुझ्या आवडीची वस्तू शोधायचा, ती घेऊन यायचं आणि तुला द्यायचं। आठवणीच राहिल्यात फक्त।
प्रत्येकाच्या बाबतीत हे घडतं. आपल्याही बाबतीत घडलं. पण एक लक्षात ठेव, आज जरी बाळ आपल्यात नसला तरी मी आहे. त्याची कमतरता मी तुला कधीही भासू देणार नाही कुसुम. हे घे. आणि हे बाळ तर्फे तुझ्यासाठी जसे आम्ही काल होतो तसे आजही आहोत. लक्षात ठेव. दादा हा, मी त्या सांगितलेल्या रस्त्यावर माणसं ठेवली का? बर, कळलं. साहेब, एक टीप मिळाली. कसली? आदिनाथ शास्त्री आज तो एकदा तरी घरी नक्की येणार. का? त्याच्या घरी सत्यनारायण आहे की वाढदिवस आहे त्याचा? रक्षाबंधन. भाऊ बहिणीला भेटायला आज नक्की येणार. मग यात विचार करण्यासारखं काय? त्याला आधी उचलू की नंतर? शुभ कार्य नेहमी आधी करावीत. उशिरा केलेली शुभ कार्य अशुभ गणली जातात. पण साहेब, रक्षाबंधन आहे. भावाला बहिणीला भेटायच्या अगोदर उचलायचं म्हणजे? वाघ असतो ना वाघ, त्याला वाघ म्हणतात कारण त्याचा दरारा असतो. तो निष्ठुर असतो. भर मैदानातल्या सगळ्यात चपळ हरणीचा पाठलाग करून एका झडपेत त्याची शिकार करतो आणि ही एकच गोष्ट अख्खं जंगल घाबरण्यासाठी कारणीभूत असते. ज्या दिवशी तो वाघ माणुसकी दाखवून ते हरिण सोडून देईल ना, त्या दिवशी झाडावरलं माकड सुद्धा त्याला टपली मारून निघून जाईल. आणि मला वाघ म्हणून जगायचं आहे. कळलं? कळलं. उद्या तो कार्टा राखी बांधून घेण्याच्या आधी इथं असायला हवा. मग त्याचं रक्षाबंधन, धुलीवंदन, दसरा, दिवाळी, होळी, शिमगा सगळं इथंच एकत्र सादर करू. कळलं? निघ. हॅलो. बाबा, प्रिया काही म्हणाली का? आधीचा राग माझ्यावर काढला. म्हणाली आत्ता उगवतोस. मला वाटलं आधीसारखा येत नाहीस की काय. कमाल आहे ना आधीची. आधी काही तुला म्हणालं होतं का?
फोन झाला होता आमचा. तेव्हा म्हणाला होता की मी तुझ्या घरी येतो, मग आपण दोघे मिळून जाऊ आणि प्रियाला सरप्राईज देऊ. म्हणून सकाळी आलो नाही, दुपारपर्यंत थांबलो होतो. कुठे गेला असेल कोणास ठाऊक. स्वप्नीलशी काही बोलला होता का? तेही कळायला मार्ग नाही. काल सकाळपासून स्वप्नीलही नाही अवेलेबल. पण फार काही मोठा प्रॉब्लेम असेल असं वाटत नाही मला. म्हणजे तसं काही असतं तर मला कळलं असतं. स्वप्नील आणि मी अलीकडे बऱ्याच कॉन्टॅक्टमध्ये असतो. अच्छा. प्रियाला कसं समजवायचं हा प्रश्न आहे. आधीने दिवसभरामध्ये एक जरी फोन केला असता ना तरी चाललं असतं, पण नाही. अरे तुला तिला जर सरप्राईज द्यायचं तर दे, नाही कोण म्हणतंय, पण आमचा जीव का टाळणीला लावतोस? दिवसभर मीही स्वतःला समजावतच होतो, पण आता मला सुद्धा प्रश्न पडायला लागलेत. हॅलो 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 आदी, पूनम बोलते. हां बोल पूनम का. अरे कुठे आहेस तू? किती फोन ट्राय केला मी, तुझा फोनच बंद आहे. घरी फोन केला होता तेव्हा बहिणींकडनं कळलं सगळं. आत्ता कुठे आहेस तू? मी जिथे आहे तिथे सुखरूप आहे. सुलेखाचा काही कॉन्टॅक्ट झाला? नाही म्हणजे मी तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण जिथे ती आधी राहत होती तिकडनं ती शिफ्ट झाली, म्हणून आता ती कुठे मला काहीच माहीत नाही आहे. आधी आईला समजलंय आपण सुलेखाला भेटलो होतो ते, त्यामुळे तिला सारखं असं वाटतं की तू आणि मी सुलेखाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. त्यात सुलेखाविषयी तिच्या मनात काही भलताच आहे. ती प्रियाला सुद्धा सांगत असते, आधीला सांगत जा की सुलेखापासून सावध राहा म्हणून. आधी सुलेखाबद्दल कोणी असं बोललं ना की मला फार राग येतो रे. मी लहानपणापासून ओळखते तिला. तिने न केलेल्या चुकांची शिक्षा आतापर्यंत भोगत आली आहे ती. मामाच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर मी ऐकूनच घेतलं नसतं. त्यात लेखा मला फोन करत नाही रे, आणि मी गेला तर रिसीव्ह करत नाही. मी काय उत्तर द्यायचं? ती अशी का वागते हेच समजत नाहीये मला. पूनम काकू, मलाही सुलेखाला भेटायचं आहे, कारण मला ज्यांनी पकडलं होतं ते फक्त त्यांना सुलेखा हवी होती म्हणून. म्हणजे आधी म्हणजे त्यांनीच सुलेखाला काही. मला खूप काळजी वाटते रे तिची. नाही पूनम काकू, तू तिची काळजी करू नकोस, ती सुखरूप आहे. आय मीन असेल. आधी हे सगळं काय चाललंय रे? तिने हे असं किती दिवस टांगती तलवार घेऊन जगायचं? खाण्यापिण्याचं काय करत असेल ती? कुठे राहत असेल? तिला पैशाची गरज लागत असेल? नको नको ते विचार येतात रे मनात, आणि खूप टेन्शन येतं. पूनम काकू, तू नको काळजी करूस. जर माझा तिच्याशी कॉन्टॅक्ट झाला तर मी तिला सांगेन तुला फोन करायला. तूही काळजी घे आणि कळवत राहा बाबा, कुठे आहेस, काय करतोयस, कसं आहेस ते. मी ठेवू फोन? ठीक आहे. ऐकलंस ना? मग काय? किती
काळजी आहे पूनम काकूला तुझी आणि तू आणि मी आणखीन किती खोटं बोलायचंय आणि का? एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं लपवण्यासाठी तिसरं. आधी अरे तुझी काय आणि माझी काय, सगळ्यांनाच आपल्या दोघांची काळजी आहे. आणि आपल्याला काही नियम पाळावेच लागणार आहेत. जेव्हा मी तुला सांगते की तू तुझ्या घरच्यांशी संबंध ठेवू नकोस, तेव्हा तो नियम मलाही लागू पडतोच ना. माझ्या घरच्यांना माहिती आहे मी सुखरूप आहे. पूनम काकूला काहीच माहित नाहीये तुझ्याबद्दल. तू कशी आहेस, कुठे आहेस. अरे पण मी आहे ना सुखरूप. पण तिला सांगण्यात काय प्रॉब्लेम आहे? सतत मम्माने विचारून सुद्धा आपली भेट झाली होती, तिने सांगितलं नाही मम्माला. तुला पूनम काकूचा काय प्रॉब्लेम आहे? ती तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुझ्यावर कोणी बोट दाखवलं तर त्यांच्याशी लढायला तयार आहे. आणि तिला तू एक फोन करून तुझी बाजू नाही सांगू शकत? मध्यंतरी मी एकदा फोन केला होता तिला, मला पैशांची गरज होती तेव्हा. अगदी व्यवस्थित बोललो आम्ही तेव्हा. आणि त्यानंतर तिला फोन करून काही बोलण्यासारखं घडलंच नाही. अरे आधी फक्त स्वतःचा विचार करतेस सुलेखा. तिची बाजू नसेल, तिच्या आयुष्यात काही घडत नसेल. हे बघ आधी खरं सांगू का, सध्या तरी माझा कोणावरच विश्वास नाही. माझा पत्ता काढण्यासाठी कोण कसा प्रयत्न करत असेल काही सांगू शकत नाही आपण. आणि त्यांना जर एवढं कळलं ना की मी आणि ती कॉन्टॅक्ट मध्ये आहोत, तर सुतावरनं स्वर्ग गाठायला वेळ लागणार नाही. खरं तर तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते जर ती बद्दलही घडलं तर मग याला जबाबदार कोण असणार? आणि तू जसं म्हणतोस ना की मला दीची काळजी नाहीये वगैरे, आधी असं जर नसतं तर मी स्वतःहून तुला कशाला सांगितलं असतं की दी आणि मम्माला तुझ्या घरी राहू दे काही दिवस म्हणून. ती खूप भोळी आहे रे. आणि आपण हे जे काही करतोय ना आधी, हे जर दिला कळलं ना तर ती यावर एकच ऑप्शन दे, तुम्ही पोलिसांकडे जा. आणि असं जर का झालं तर विक्रांतची माणसं आपलं काय करतील हे तुला वेगळं सांगायला नकोय. मला एक गोष्ट कळत नाहीये, मम्माला तुझ्यावर संशय का आहे? म्हणजे मी जेव्हा फोन केला होता तेव्हा त्यांनी मला सुद्धा सांगितलं सुलेखापासून सावध राहा. त्या बाबतीत तर मी कमनशिबीच आहे आधी. कुणाचीही आई आपल्या मुलाबद्दल कधीच वाईट विचार करणार नाही. एखादी चूक जर त्या मुलाकडनं झाली तर ती आधी आपल्या मुलाच्या चुकीवर पांघरून घालेल आणि मग त्या मुलाला समजून सांगेल. पण माझी मम्मा माझ्यावर संशय घेते. कायम तिला असं वाटत असतं की आधी मी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. आधी मी असं करीन का? मला मम्माबद्दल खूप काळजी वाटते रे आधी. तिला माझ्याबद्दल फक्त संशयच येतो. तिला असायलम मधून परत आणलं ना तेव्हा मी सगळे खूप खुश होतो की आता मम्मा नॉर्मल झाली असेल म्हणून. पण नाही, कधी कधी असं वाटतं ना आधी की तिला कोणीतरी हिप्नोटाईज केलं आणि तिच्या मनावर असं बिंबवलंय की तुझी मुलगी दोषी आहे, गुन्हेगार आहे म्हणून. मला खूप वाटतं की तिला शांत करावं,
तिची समजूत घालावी, म्हणजे ती संशय घेणार नाही. पण अशी संधी मिळत नाही ना. मी इथून बाहेर गेले, मला कोणी पाहिलं तर परत माझ्यावरच. तात्पर्य काय? तू दोघींशी बोलणार नाहीस? आधी आय प्रॉमिस यू, आपला प्लॅन पूर्ण होण्याआधी दोघींपैकी एकीला नक्की भेटेल आणि नीट समजूत घालेन, म्हणजे त्यांच्या मनात ज्या शंका आहेत, माझ्याबद्दल काळजी आहे, ती दूर होईल. आणि मग पुन्हा कधीही माझ्या भेटीचा आग्रह धरणार नाही.